तर नमस्कार मित्रांनो, गोष्ट गावाकडची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही परत आलो सह्याद्रीमध्ये फिरायला. तर मित्रांनो, आता आम्ही जाणार आहे डोंगरामध्ये फिरायला. मागच्या टाइम पण आपण चव खायला गेलतो, आज पण आपण चव खायला चाललो. तुम्हाला दाखवतो आमच्या गावाकडच्या डोंगरामध्ये कोणती झाडे आहेत, कोणती आणखीन भाज्या आहेत, अजून काय काय आहे आमच्या डोंगरामध्ये तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवतो. मित्रांनो, आपलं चॅनल आहे, तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. गावाकडच्या ब्लॉगरला तुम्ही सपोर्ट करा. गावाकडचा मुलगा आहे, तुम्ही त्याला पुढे जाण्याचा थोडाफार सहभाग करा. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे सह्याद्रीमध्ये फिरायला. तुम्हाला दाखवतो आज केळीची कोंब दाखवतो. केळीचं कोंब राहते, त्याची भाजीचं व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, आता टाइमपास न करता आपण थेट चारामध्ये जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश गांगुर्डे, गोष्ट गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आम्ही परत चाललो डोंगरामध्ये फिरायला. तर आज माझ्यासोबत परत आपला मित्र दर्शन आहे, सध्या तो चाला कुराट ठेवून. तर आज आम्ही पुन्हा चाललो आहे डोंगरामध्ये फिरायला. थांबा, तुम्हाला आमच्याकडचा डोंगर दाखव. यो बघा, यो इकडं आहे रावळ्या, इकडं जावळ्या, पण तो सध्या दिसून नाही राहिला. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललोय. आता आम्ही चेंज केलं, कारण की अजून एक आमचा मित्र येऊन राहिला एक चौकाला. तर आता आम्ही इकडे चाललो, तुम्हाला दाखवतो आमच्याकडचा डोंगर. खायसाठी कोणी बी घेतले आहे. यप्पा, आज चवचे दोड आणायचेत, म्हणजे केळांचे कोंब आणायचेत. हायला मोकार आरडा ओरडा आहे मला. तो आता आपल्याला जायचं इकडे वर. तो गाइस, अब हम आ चुका हमारे दोस्त के पास. अभी हम आ चुके हो, देखो मोबाइल देख रहा है उधर. दर्श पण आपण छत्रीच आणलेलं नाही. तर मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलोय. आता आम्ही चाललोय चारामध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलोय निम्या भागापर्यंत, म्हणजे ज्या कड्यापाशी येऊन पोचलोय. तर आता आम्ही आलो इथं वरती. सध्या आता पावसाचं वातावरण पण झालंय. हे बघा, इकडं पाणी पडून राहिलं. इकडं मारकंडे डोंगर, इकडं पाणी पडून राहिलं. इकडं रावळ्या सध्या त्याला धुकं लागले, ते सध्या दिसून नाही राहिलंय. तर आम्ही आता आलो इकडं. आमच्याकडे इकडं याला चांदभारी म्हणतात. तर आता आम्ही सध्या इकडं आलोय. सध्या गावाकडे नाही, आमचं गाव इकडे आहे. तिकडून इकडं आम्ही चालत आलोय आता. तर आता बघू, वरती जाऊ. इथं खूप सारे चव आहेत, पण सध्या ते खूप कड्याला आहेत. आपल्याला जावं लागेल कड्याच्या वरती. तर मित्रांनो, आता चिट्टीडून कड्यावरून गेले मी तर इथं खूप सारी स्लिपरी वाटे बघा. खूप सारी चिकन वाटे. ओ भाई, मोकार फाटा लिडत आता. हे बघा, पूर्ण स्लिपरी वाटे. तर मित्रांनो, आता फायनल आम्ही कड्याच्या वरती आलोय बघा. इथं बकऱ्या पण आल्या. हे बघा, इकडं रावळ्या जावळ्या, अजिंठा सातमाळा. तर मित्रांनो, फायनली कड्यावरच्या वरती आल्यानंतर आम्हाला एक चव दिसलाय. तर सध्या तो चव काढायला आपला मित्र दर्शनच. हे बघा, इतकी बेकार कुऱ्हाड यावाली. तर मित्रांनो, फायनली वरती आल्यानंतर एक चव दिसलंय आम्हाला. तर आता तो चव काढू. सध्या एकदम कवळं चव आहे बघा. थोडं राहिलंय. तर मित्रांनो, फायनली एक चव काढलाय. दाखव चव इकडे. तर हे बघा मित्रांनो, फायनली एक चव काढलाय आपल्या मित्रांनी. सध्या तो कावरायला कसा काय लागतो रे. एकच नंबर चव लागतोय मित्रांनो. तर फायनली एक चव काढलाय. आता तो खातो, त्याच्यानंतर परत एखादा चव काढू. तर मित्रांनो, आता परत एकदा ये बघा, व्हिडिओ खूप आहे बघा. पाय बघा, गुफा. इथं खडक पायर आहे अजून.
तर मित्रांनो फायनली एक चव काढले, आता खाऊन बघू चवची टेस्ट कशी आहे कशी नाही. तर मित्रांनो चव एकच नंबर आहे. आता याच्यानंतर पुन्हा एखादा चव बघू, त्याच्यानंतर पुन्हा एखादा चव तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो इथं हा एक रानकेळीचं कोंब आहे, हे बघा. सध्या आपल्याला हे कोंबण्याचं आता भाजी करण्यासाठी रानकेळीचं कोंब आहे इथं. तर मित्रांनो हे बघा रानकेळीचं कोंब काढलंय. आता याची घरी गेल्यानंतर आपण याची रेसिपी बनवू. तर आता आपण हे रानकेळीचं कोंब काढलंय. तर मित्रांनो आता आम्ही डोंगरामध्ये फिरायला आलो, तर इकडे बघा हे कंदमुळं दिसले आम्हाला. हे बघा खूप सारं मोठं आहे. तर मित्रांनो हे बघा खूप सारे, याला आमच्याकडे कडवे हालून म्हणतात याला. तर आता आम्ही हे काढलंय, बटाट्यावानी चक्की आहे याची. तर मित्रांनो आता इकडे आम्हाला खूप सारं मोठं हालून दिसलंय. त्याच्यानंतर इकडे एक चव पण आहे. याच्यानंतर तुम्हाला करटुल्यात चवेल दाखवतो आमच्याकडचं. हे बघा रानामध्ये मित्रांनो इथं एक करटुल्यात चवेल आहे बघा. तर मित्रांनो या बघा रानामध्ये लहान लहान करटुल लागली इड. सध्या आता लहान आहेत, तर मित्रांनो येत आता सध्या थोडे दिवसांनी मोठे होतील. इथं पण लागले बघा, सध्या लहान येते. हा करटुल चवेली. तर मित्रांनो फायनली आपला दुसरा पण चाऊ इड आता थोडं राहिलं काढायचं बाकी. हे बघा दुसरा पण चव आपल्या मित्रांनीच काढलाय. ए बाई पान मध्ये. तर मित्रांनो फायनली आपला हा दुसरा पण चव काढून झालाय. हे बघा दुसरा पण चव काढून झालाय. त्याच्यानंतर आता जाऊ पुढे परत एखादं आपण रानकेळीचं एखादं कोंब बघू अजून घरी न्यायचे आपल्याला भाजीसाठी ते. तर मित्रांनो परत एकदा आपल्याला की रानकेळीचं एक कोंब दिसलंय, म्हणजे दोडा दिसलंय. आमच्याकडे त्याला दोडा म्हणतात. रानकेळीचं कोंब दिसलंय, परत आपण तोडायला चाललो. कमेंटमध्ये नक्की सांगा हा तुमच्याकडे काय सांगत आहे. तर मित्रांनो हे बघा रानकेळीचं आम्ही कोंब आणलंय. आता याची भाजी बनवणार आहे. घरी गेल्यानंतर आपण याची भाजी बनवणार आहे. तर सध्या आपण याला आता कोंबमध्ये टाकू. तर मित्रांनो आपण आता हे रानकेळीचं कोंब तोडून आलंय. आपण आता घरी गेल्यानंतर याची भाजी बनवणार आहे. तर आता सध्या आपण परत एखादा चव वगैरे बघू, अजून काय दिसतं का तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही पुढं तर मित्रांनो थोडा पुढं आल्यानंतर परत आपल्याला रानातील करटुले दिसले. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो रानातले करटुले कसे असतात. हे बघा इथं खूप सारे करटुले आहेत. आमच्या मित्राची लय नजर तेज आहे. हे बघा खूप सारे करटुले आहेत. क्वालिटी हे बघा एकच नंबर. तर मित्रांनो हे करटुले फक्त रानातच भेटतात. तर हे बघा खूप सारे मोठे करटुले आहेत. तर मित्रांनो आता करटुले वगैरे खुलले. आता आम्ही थेट घरी जाणार आहे, कारण की आता संध्याकाळचे 5:30 वाजले, टाईम पण खूप झाला. तर मित्रांनो आता आम्ही थेट घरी जातो. त्याच्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवतो या चवच्या दोड्यांची, म्हणजे चवच्या कोंबाची. ते आपण कोंबणीले घर त्यांची रेसिपी दाखवतो घरी गेल्यानंतर. आता आपण थेट घरी जाऊ. तर फायनली मित्रांनो आता आपण डोंगरामधून फिरून खाली उतरून आलोय. त्याच्यानंतर आपण हे डोक्यावरती आणले रानकेळीची कोंब आहेत. आता त्याची भाजी बनवणार आहोत आपण घरी गेल्यानंतर. तर आता आपण थेट घरी जाऊ. तर मित्रांनो फायनली घरी आल्यानंतर आईचं चाललं होतं रानकेळीचं कोंबचं फणचं निसायचं काम. त्याच्यानंतर आता फण वगैरे निसून झाले. त्याच्यानंतर आता आपण बनवणार आहोत याची रेसिपी. फायनली मित्रांनो आपली भाजी आता रेडी झाली. केळीच्या कोंबांची आपण केळीची कोंब आणली होती, त्याची भाजी बनवली आता. तर मित्रांनो आता जेवण करतो, तुम्ही पण जेवून घ्यावा. तर मित्रांनो फायनली आता आपलं रानकेळीचं ते कोंब आलं, त्याची भाजी बनवली होती. तर जस्ट आता आपलं जेवण झालंय.
तर मित्रांनो भाजी तर एकच नंबर झालेली होती. तर मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण कमेंट करून नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.